नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 5 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती 2025च्या मित्रांनो परीक्षा दृष्टिकोनातून परिपूर्ण जो तुमचा पॅटर्न आहे IBPSचा, त्यानुसार मित्रांनो परीक्षाभिमुख अशी अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण रेग्युलरली जे मित्रांनो तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून आपण पाहत आहोत. जर मित्रांनो तुम्हाला याची व्हिडिओचे अपडेट वगैरे मिळत नसतील तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला सर्व अपडेट या ठिकाणी पाहायला मिळणारे असतील. आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले सर्व जे काही प्रश्न आहेत ते तुमच्या सर्व पदांसाठी, म्हणजे की तुम्ही कोणत्याही पदाकरता अप्लाय केलेलं असेल MGP साठीच्या, तर मित्रांनो त्या सर्वांसाठीच तुम्हाला हे महत्त्वपूर्ण असणारे असतील. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा मित्रांनो. तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला पहा अशा प्रकारचा आहे. खालीलपैकी भारतातील हिमालयाचे सर्वात उंच जे की शिखर कोणतं आहे? तर या ठिकाणी भारतातील म्हटलेलं आहे आणि हिमालयाचं सर्वोच्च शिखर विचारलेलं आहे. तर याचं उत्तर काय होईल मग? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, कांचनजंगा. तर कांचनजंगा हे भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर असून याची उंची जी आहे थोडक्यामध्ये 8,586 मीटर एवढी जी आहे. त्यामुळे हे भारतातील सर्वोच्च शिखर आहे हिमालयातील. पर्याय नंबर याचं ड हे उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 2 असा आहे. जनगणना अहवाल 2011 नुसार भारतातील लोकसंख्येची घनता किती आहे? तर भारताच्या लोकसंख्येची घनता म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 382. तर 2011च्या जनगणनेनुसारची ही घनता आहे. पर्याय नंबर याचं ब हे उत्तर या ठिकाणी होणारं असेल. त्यानंतरचा पुढील आपला तिसरा प्रश्न असा आहे. कुतुबुद्दीन ऐबकने कोणत्या वर्षी त्यांचा राज्यकारभार सुरू केला? तर कोण्या वर्षी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 1206 साली. तर कुतुबुद्दीन ऐबक यांनी जे आहे 1206 मध्ये गुलाम घराण्याची आणि दिल्ली सुलतानची स्थापना करून आपल्या राज्यकारभाराला जे थोडक्यामध्ये सुरुवात केलेली होती. त्यामुळे पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी हे उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला चौथा असा आहे. पक्क्या बांधणीचे धरण असणारे भुशी धरण लोणावळ्यात डॅश नदीवर आहे? तर कोण्या नदीवर आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की इंद्रायणी. तर लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी धरण जे आहे हे इंद्रायणी नदीवर बांधलेल्या पक्क्या बांधणीचं धरण आहे. म्हणून ऑप्शन नंबर ए या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणारं असेल. त्यानंतर प्रश्न 5वा. सामान्यतः अपचक व्रण हा डॅश रोग आहे? तर कोणता रोग आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय सी, जीवाणूजन्य हा जो आहे रोग आहे. तर अपचक व्रण हे प्रामुख्याने हेलिओबॅक्टर पायलोरी या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो. त्यामुळे पर्याय नंबर सी हे याचं उत्तर होणार असेल, जे की जीवाणूजन्य. त्यानंतरचा प्रश्न आपला 6वा असा आहे. बाऊल लोकसंगीत खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? तर बाऊल लोकसंगीत, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की पश्चिम बंगाल. तर बाऊल हे पश्चिम बंगालमधील अतिशय लोकप्रिय आणि आध्यात्मिक लोकसंगीत आहे. म्हणून पर्याय नंबर याचं ड हे उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 7वा असा आहे. महाराष्ट्राच्या 2021च्या आर्थिक पाहणीनुसार 19-20 या वर्षाच्या अखेरीस राज्याचे वनक्षेत्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे डॅश टक्के होते? तर किती टक्के? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ड, 20.1% एवढं जे आहे थोडक्यामध्ये होतं. म्हणून पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी हे उत्तर होणारं असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला 8वा. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती लोक जे आहे ते खेड्यामध्ये राहतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की 68.8% एवढे जे लोक आहेत जे की ग्रामीण भागामध्ये राहतात 2011च्या जनगणनेनुसार. तर मित्रांनो तुम्हाला जनगणनेवर आधारित परीक्षेमध्ये बरेच सारे प्रश्न जे तुम्हाला पाहायला मिळणारे असतात. त्यामुळे तुम्हाला जनगणनेवर आधारित भरपूर सारे प्रश्न करणं हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 9वा आपला. 1857च्या संघर्षात सहभागी झालेले रंगो बापूजी गुप्ते हे डॅशचे अधिकारी होते? तर कशाचे अधिकारी होते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की छत्रपती प्रतापसिंह जे अधिकारी होते. पर्याय नंबर याचं ए हे या ठिकाणी उत्तर होणारं असेल. तर रंगो बापूजी गुप्ते हे साताऱ्याच्या छत्रपती प्रतापसिंह यांचे निष्ठावान अधिकारी होते आणि त्यांनी 1857च्या उठावामध्ये देखील भाग जो आहे तो घेतलेला होता. त्यामुळे पर्याय नंबर ए उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न 10वा आपला. शिरोडा समुद्रकिनारा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी,
सिंधुदुर्ग. तर शिरोडा हा सुंदर समुद्रकिनारा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात आहे. तर तालुक्याचं नाव देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या, कारण का कधी कधी आपल्याला यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. सिंधुदुर्ग जिल्हा वेंगुर्ला हा तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये हे आहे. पर्याय नंबर सी हे उत्तर होणार जर असेल. मित्रांनो तुम्ही अजूनही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पदभरती 2025च्या A to Z तयारी करता मित्रांनो असलेले आपले संभाव्य टेस्ट सिरीज प्लस ई बुकचा स्पेशली मित्रांनो जर कोर्स तुम्ही एनरोल केला नसाल तर लगेच मित्रांनो त्यासाठी जी आपली बॅच आता ओपन आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो त्याची ऑफिशियली आपल्या ॲपची लिंक देखील आपण इंटिग्रेट करून दिली आहे. त्यामुळे तुम्हाला MGPच्या संपूर्ण काही तुमच्या पोस्टनुसार तुम्ही कोणत्याही पोस्ट करता अप्लाय केला असेल त्या संपूर्ण पोस्टनुसार मित्रांनो परिपूर्ण तुमच्या पोस्टचा डेडिकेटेड अभ्यासक्रम त्यामध्ये टेस्ट सिरीज प्लस ई बुक आपण तुम्हाला इंटिग्रेट करून दिला आहे मित्रांनो, ज्यामुळे तुम्हाला परिपूर्ण इन्क्लुजन ऑफ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिला आहे. व त्यासोबतच जे काही IBPS चे जेवढे काही PYQ बेस्ड क्वेश्चन्स आहेत व त्यासोबतच तुम्हाला जेवढे काही तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये परिपूर्ण IPS पॅटर्न नुसार जेवढे प्रश्न आहेत ते आपण संपूर्ण काही त्या ठिकाणी तुम्हाला इंटिग्रेट करून दिला आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला परिपूर्ण खऱ्याखुऱ्या पेपरचा त्या ठिकाणी अनुभव घेता यावा. त्यासोबतच तुमचं पोस्ट वाईज तुम्ही कोणत्याही पोस्ट करता अप्लाय त्या ठिकाणी केला असेल त्या पोस्ट वाईज मित्रांनो तुम्हाला संपूर्ण काही अभ्यासक्रम त्या ठिकाणी मिळणार. फक्त आपल्या ॲपला डाउनलोड करा, त्यामध्ये तुम्ही तुमच्या पोस्टनुसार त्या ठिकाणी सविस्तर माहिती घेऊन मित्रांनो लगेचच्या लगेच एनरोल करून घेऊ शकता. व ई बुक मध्ये तुम्हाला संपूर्ण तुमचे ऑल सब्जेक्ट आपण त्यामध्ये उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे तुमच्या अभ्यासक्रमासाठी इतरत्र कुठेही तुम्हाला मार्केटमधलं बुक्स देखील गरज घेण्याची पडणार नसेल व त्यासोबत तुम्हाला कोणत्याही महागडे मित्रांनो कोचिंग देखील लावण्याची गरज पडणारी नसेल. संपूर्ण काही तुम्हाला एकाच ठिकाणी आणि एकाच पद्धतीने अभ्यास करायला मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील तुम्हाला त्याची 100% मित्रांनो मदतगार जी ठरणारी असेल. आणि त्यासोबतच तुम्हाला जे काही ॲक्युरेट टाइम मॅनेजमेंट जे की परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचं असतं ते देखील तुम्हाला आपल्या ऑनलाईन टेस्ट सिरीज मार्फत मित्रांनो तुम्हाला त्याचा अभ्यास करता येणार आहे की नेमकं परीक्षेमध्ये टाइम मॅनेजमेंट कसं करायचं असतं हे देखील तुम्हाला त्यामध्ये मित्रांनो आपण समजावून सांगितलेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला या कोर्सचा आताच्या मित्रांनो जर फायदा घ्यायचा असेल तर लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा आणि लगेचच्या लगेच एनरोल करून घ्यावा. आज या क्षणापासून संपूर्ण काय तयारीला लागा मित्रांनो, कारण का ही सध्याला आपली जी चालू आहे जी की ऑफर प्राइस आहे मित्रांनो, ओरिजिनल प्राइस जे की कधी येऊ शकते. त्यामुळे लगेचच्या लगेच ऑफर प्राइस मधला तुम्ही लाभ घ्या आणि अतिशय चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनही आपली स्पेशल बॅचेस जॉईन केलं नसेल त्यांनी जॉईन करून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांनी MGP साठी म्हणजेच की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या लिपिक टंकलेखक किंवा भांडारपाल या पदासाठी अर्ज केला असेल तर मित्रांनो तुम्ही तुमच्यासाठी आपण स्पेशली व्हिडिओ कोर्स देखील त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे, जो की आपल्या ॲपमध्ये जाऊन मित्रांनो तुम्ही सविस्तरपणे पाहू शकता, ज्याची प्राइस देखील आपण अतिशय कमी मित्रांनो त्या ठिकाणी तुमच्यासाठी ठेवलेली आहे. त्यामुळे वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि त्यामधून तुमचा आवडता कोर्स जो मित्रांनो तुमच्या पदानुसार तो एनरोल करायला मात्र विसरू नका. त्यानंतरचा प्रश्न आपला 11वा असा आहे, 1857च्या उठावानंतर बहादूर शहाला डॅश येथील तुरुंगात ठेवण्यात आले तर कोण्या? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय नंबर ए जे की रंगून. तर 1857च्या उठावानंतर जो शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर याला इंग्रजांनी म्यानमारमधील रंगून, ज्यालाच की यांगून असं देखील म्हटलं जातं, तर रंगून यांगून येथील तुरुंगामध्ये जे आहे ते ठेवलेलं होतं. पर्याय नंबर ए याचं उत्तर जे की होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न 12वा, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार अखिल भारतीय स्तरावर साक्षरतेत महाराष्ट्राचं स्थान जे की कितव्या स्थानावर आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की 6व्या स्थानावर आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला 13वा, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या उत्क्रांतीच्या माहितीचा एक प्रमुख स्रोत असलेला नाट्यशास्त्र खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ड भरत यांनी जे आहे तो लिहिलेला आहे. तर हा नाट्यशास्त्र हा ग्रंथ आहे आणि भरत मुनी यांनी जो आहे हा लिहिलेला आहे, म्हणून पर्याय नंबर ड उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा 14वा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रमाण सर्वात जास्त आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये ST समाजाची जी काही संख्या आहे त्या ठिकाणी सर्वाधिक आहे. त्यानंतरचा प्रश्न 15वा आपला, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या नुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची लोकसंख्याच्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या %, इतकी आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की 11.8% एवढा जो आहे SC कम्युनिटी या ठिकाणी आहे, जे की महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्या पैकी पर्याय नंबर ड हे उत्तर होणारं असेल. त्यानंतर प्रश्न आपला 16वा, भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्य आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की 11 कर्तव्य आहेत. भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 अ अंतर्गत एकूण 11 मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे.
त्यानंतरचा प्रश्न आपला 17वा, पद्मश्री शोवाना नारायण यांना कोणत्या क्षेत्रातील गुरु आहेत आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की कथ्थक. पद्मश्री शोवाना नारायण या प्रसिद्ध कथ्थक नृत्य शैलीच्या नृत्यांगना आणि गुरु जे की आहेत. पर्याय नंबर ब हे उत्तर होणारं असेल. त्यानंतर 18वा प्रश्न, महाराष्ट्र सरकारकडून 2021 सालच्या ज्ञान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने खालीलपैकी कोणाला गौरवण्यात आलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की उषा मंगेशकर यांना जे आहे थोडक्यामध्ये गौरवण्यात आलेलं आहे. पर्याय नंबर ब या ठिकाणी हे उत्तर होणारं असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, 2020 या वर्षाचा महाराष्ट्र पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर, जे की ए, आशा भोसले यांना जो आहे तो देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा 20वा प्रश्न, बालविवाहाबाबत गोपाळ गणेश आगरकर त्यांचे वर्तमानपत्र डॅशमध्ये परखड मते मांडत असत, तर वर्तमानपत्राचं नाव काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की सुधारक असं जे आहे त्या वृत्तपत्राचं नाव आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 21वा, शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की मिलिंद बोकील. हे जे आहे शाळा ही गाजलेली कादंबरी मिलिंद बोकील यांनी जी आहे ती लिहिलेली आहे. त्यानंतर प्रश्न 22वा, खालीलपैकी कोणता अविषाक्त वायू आहे, जे की नॉन टॉक्सिक म्हणतो आपण त्याला, तो वायू आहे खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की कार्बन डायऑक्साईड हा जो आहे थोडक्यामध्ये आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 13वा, खालीलपैकी कोणता खालीलपैकी कोणता अविषाक्त वायू आहे, जो की परत तोच प्रश्न या ठिकाणी आपला रिपीट झालेला आहे, तर याला आपण स्किप करू. त्यानंतरचा प्रश्न आपला 24वा, विश्वदिमगा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विश्वदिमगा, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर, जे की ड, बुद्ध घोष हे जे आहे थोडक्यामध्ये या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यानंतर प्रश्न 25वा, वैश्विक गुरुत्वाकर्षण स्थिरांक जी या एकक काय आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर, जे की या ठिकाणी ए हे होणारं असेल. तर वैश्विक गुरुत्वाकर्षण स्थिरांक जीचे SI एकक न्यूटन मीटर स्क्वेअर प्रति किलोग्रॅम स्क्वेअर हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. पर्याय नंबर याचं जे की ए या ठिकाणी हे उत्तर होणारं असेल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 25 क्वेश्चन्स होते, जे की आपण पाहिलेले आहेत. ज्यामध्ये आपण जनगणनेवर आधारित चालू घडामोडी व त्यासोबतच मित्रांनो आपण विज्ञानावर आधारित प्रश्न पाहिलेले आहेत. येणाऱ्या व्हिडिओच्या सिरीजमध्ये देखील आपण अशा प्रकारचे प्रश्न पाहणार आहोत. हे परिपूर्ण तुमचा जो IBPS पॅटर्न आहे तो या ठिकाणी असा प्रश्न मित्रांनो परीक्षेमध्ये जे की विचारले जातात. जर तुम्हाला याची PDF वगैरे हवी असेल तर मित्रांनो लगेचच्या लगेच आपली जी स्पेशली बॅच आहे दोन्ही पदांकरता, ज्यामध्ये तुम्ही सिव्हिलसाठी अप्लाय केला असेल किंवा मित्रांनो तुम्ही इलेक्ट्रिकलसाठी अप्लाय केला असेल किंवा तुम्ही लिपिक किंवा भांडारपाल या पदासाठी अर्ज केला असेल, तर त्याच्यानुसार मित्रांनो आपण सर्व काही बॅचेस आपले ऑलरेडी तयार ठेवलेले आहेत. त्यामुळे लगेचच्या लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा आणि तिथून मित्रांनो आपला संपूर्ण काही क्रॅश कोर्स इनरोल करून घ्या. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन प्रश्नासोबत, नवीन काही अपडेटसोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.